नाशिकमधील पत्रकारावरील हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे। पत्रकार मारहाण प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दिलेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसंच पत्रकारांचं काम करत असून कुणी कायदा हातात घेता कामा नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। काम पत्रकार मंडळी करतात, त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये। नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे पण एसपी आहेत। आता कुणाच्या हाती झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये गुंडांकडून पत्रकारांना मारहाण झाल्याप्रकरणी राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात। मारहाणीची घटना निंदाजनक असून आरोपींना कडक शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बावनकुळेंनी दिली आहे। तसंच हे राज्य गावगुंडांच्या हाती गेले। पत्रकारांना जर मारहाण होत असेल तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा असं आमदार जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केला। मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे आणि ज्यांनी कुणी केली असेल त्यांना कडक शासन, कडक कारवाई। आणि मी आता आपण जे माझ्या निर्देशनात आणलं आहे, मी नाशिक ECPशी आत्ताच बोलेन। सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे, जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात। आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना, तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार नाही। दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी, जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात, त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्र्या मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे। आणखीन दुसरे दोघे जण जे ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे FIR वगैरे काय नोंद करायचं काम सुरू आहे। ठीक आहे, आता आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो, आपण काळजी करू नका। आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक म्हणजे पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो, काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सवंगडी आहेत, दुसरे दोघे जण तिकडे, त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थित। गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे, राज्य व्यवस्था ही गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरे, हेच होणार। जर पत्रकार ह्या राज्यामध्ये मार खात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा। पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते, या राज्याचं दुर्दैव आहे। तर आपण पाहतोय यावेळी नाशिकमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांकडून पत्रकारांना मारहाण झाल्याप्रकरणी राजकीय नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। हे राज्य गावगुंडांच्या हाती गेले। पत्रकारांना जर मारहाण होत असेल तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा असंही जितेंद्र आव्हाडांनी यावेळी सवाल उपस्थित केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। झी 24 तासच्या योगेश खरे यांनाही ही मारहाण झालेली आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी पत्रकारांना व्हिडिओ कॉल केलाय। कॉलच्या माध्यमातून त्यांनी विचारपूस केली आहे। मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून विचारपूस करण्यात आलेली आहे। पत्रकार साहेब पुढारीचे पत्रकार हा ताजने जे आहेत। नमस्कार सर। त्यांच्याशी फोनवर बोललेलो आहे आणि
हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई करायची, कुणालाही सोडायचं नाही बिलकुल. हो सर. आणि एकदम कडक कारवाई करायला मी सांगितलेले, तुम्हाला त्याची लगेच माहिती मिळेल. थँक्यू सर. आणि तुम्ही आता काळजी करू नका, तुमच्या मागे आम्ही आहोत सगळेजण. आणि